जरूर। हाँ आओ, हाँ चलो। अरे देवा, आता काय हवंय? नाही नाही, मला काही नको। आज संध्याकाळला काकूंना घेऊन आमच्या घरी यायचं। कशाला? अहो अथर्वचा वाढदिवस आहे ना, नक्की या। हा नाही पण लहान मुलांच्या वाढदिवसाला आम्हा मोठ्या माणसांचं काय काम आहे? काका, इथेच तर विचार चुकते तुमचा। आता वाढदिवसाच्या दिवशीच तर लहान यांना मोठ्यांच्या आशीर्वादाची गरज राहते। नक्की या, आणि काकूंनाही घेऊन या। काय बेल वाजते पण फोन कोण उचलत नाहीये। मला वाटतं घरी कोणी नाहीये सर। काय? हो सर, एक मॅडम सकाळी तुमच्या बरोबर गेल्या आणि दुसऱ्या मॅडम आताच माझ्या समोर गेल्या, म्हणजे घरी कोणी नसावं। शा, माझ्याकडे भक्तीचाही नंबर नाहीये, शनया घरी पण आलेली नाहीये। कुठे गेली असेल? ऑफिसलाही उशीर होतोय। ऑफिस? झाली सगळी कामं। पटेल भाभी झाल्या, दामले नाना झाले, शर्मा झाल्या, बकुळा मावशी झाली, सोबत हे झाले, ते झाले, भक्ती मॅडम पण झाले, सगळं झालं। दादा बहिणीला फोन राहूनच गेला ना। हॅलो, कोण बोलून राहिलं? बहिणी, राधिका बोलून राहिली। ऐकायला येऊन राहिलं ना? हा, आज काय लक्षात आहे ना? असं काय करून राहिला तुम्ही? मी एकुलती एक नणंद आहे तुझी, माझ्या पोट्याचा वाढदिवस विसरून गेली तू? आता अथर्वचा वाढदिवस आहे आज। यायचंय संध्याकाळी, तुझ्याला पण घेऊन ये। हो तर जेवायला आहे ना, घरच्या घरीच करून राहिलो आम्ही। हो, आपलेच लोक आहेत, तुम्ही यायचं। फोन ठेवू का? हो, I'll just tell you. Give me a minute. Right. ठीक है, thanks. At 2:15 a.m. Right. जेनी, Hold on. I'll call you. Yeah. Good afternoon, sir. शनया मॅडम आल्या होत्या का? Sir, ते अजून आल्याच नाहीये। बरं झालं आलास तू, केव्हापासून तुझी वाट बघतोय। हे कपूर सरांनी जी इंटरनल मीटिंग ठेवली आहे ती आता एनी टाइम आहे। आनंद सर इकडे। मैडम, बाजीराव मस्तानी में कुछ हुआ है शायद? काहीतरी झालंय। काय झालं? आनंद, शनायाचा काही पत्ता नाही रे। पत्ता नाही आहे म्हणजे? अरे ती अचानक गायब झाली। अरे वा, अरे यार काय असं कसं झालं? गायब कशी झाली? अरे गायब हो ना? हाँ? अरे निघ ना। गायब कशी झाली? मी रस्त्याने चाललो होतो, मी तुला डिटेल्स नंतर सांगतो ना। ती ऑफिस मध्ये नाहीये, घरी नाहीये, तिचा फोनही लागत नाहीये। मैत्रिणीकडे गेली असेल। कुठे जाणार? येणार इथेच। असं नाही होत रे जनरली। मला ना जरा काळजी वाटायला लागली। मी एक काम करतो, तिला शोधायला जातो। हे आता इम्पॉर्टंट मीटिंग आहे आपली। आनंद, मला माहिती आहे, तू प्लीज मॅनेज कर, मी लगेच आलो। अरे तू वेळ कर ना मॅनेज। नाही देख गुरु। काका हे घे सरबत। काकी घ्या। घर छान सजवलं आहे राधिका। काका अजून तर तयारी बाकी आहे। अगं ती शेवटच्या क्षणापर्यंत चालूच राहते। काय
अहो हळू ना. ठोका चुकेल काळजाचा. हो ना. अहो किती घाबरले मी. अशी धडधड धडधड व्हायला लागली. आणि असं ऐकलंय की त्यामुळे स्ट्रोक येतो आणि माणूस मरून जातो. काय चाललंय काय तुझं? काय काय बोलतेस काय? वाढदिवसाच्या तयारीला मरणाच्या गोष्टी घातल्या करतेस? अगं फुगा फुगवणं हा एक व्यायाम आहे. श्वसन क्रिया चांगली होते म्हणे त्याने. काय सांगताय काय? अरे मग खोटं नाही बोलत मी. या तुम्ही पण घ्या फुगा. काय बाली, काय करून राहिली? दादा वहिनी या 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 या. काय राधिका, कशी आहेस? एकदम बढिया. अरे सुजय, अथर्व तुझी कधीची आठवण काढत राहिला. ये बाबा ये. अगं आम्ही लवकरच येणार होतो, पण तुझ्या दादाची कामं संपतच नाहीत. काऊन रे दादा? अगं काम सोडून देईन तर रस्त्यावर यायची वेळ येईल ना. तुमच्यासारखा थाट थोडीच आहे आमचा. तुम्ही काय बुवा श्रीमंत माणसं. कायच्या काहीच बोलून राहिला हा तू. भरते जाऊ दे, ओळख करून देते. हे महाजनी काका काकू. नमस्कार. हे दामले नाना नानी. आपल्या समोरच राहतात. आणि ही रेवती. आणि हा माझा दादा वहिनी. आणि हा आमचा सुजय. अरे सुजय, किती वेळा सांगितलं तुला, कुणाच्या घरी असा कशाला हात नाही लावायचा. वहिनी असं काऊन बोलून राहिली? हे काही कुणाचंही घर आहे का? त्याच्या आत्याचंच तर घर आहे. ये रे सुजय, हे गारे घे आणि जा अथर्वशी खेळ. राधिका, पावभाजीची भाजी झालीये. पावाचं काय करायचंय? भाजून ठेवायचे का आत्ताच? नानीजी आत्ताच करून ठेवले तर एकदम जरड होऊन जातील ना. वेळेवर मस्त गरम गरम करून वाढते ना मी. अगं आम्हाला पण काही काम सांगून दे म्हटलं. दादा सगळं झालंय. सगळेजण आले ना तर सुरू करून देऊया आपण. हा अगं पण गुरुनाथ भाऊजी कुठे दिसत नाही? अरे हो, गुरुनाथ कुठे आहेत?